विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मित्रांनो एल-एल-बी 3 इयर आणि 5 इयर साठी आता ऍडमिशन प्रोसेस सुरू झालेली आहे. या ऍडमिशन प्रोसेसचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे आता त्याचे कॉलेज चॉईसेस, कॉलेज प्रेफरन्स, कॉलेज ऑप्शन फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. आता हा फॉर्म कसा भरायचा याविषयीचा डिटेल व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलला भेटून जाईल. त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि वरती आय सेक्शन मध्ये मी दिलेली आहे. तो व्हिडिओ पाहिला नसेल तर पाहून घ्या. तर मित्रांनो आता आपल्याला कोणत्या कॉलेजला ऑप्शन द्यायचा हे ठरवत असताना तुमच्या मनामध्ये बरेचसे प्रश्न असतात, की त्या कॉलेजला सीट्स किती आहेत? त्या कॉलेजचा ॲड्रेस काय आहे? ते कॉलेज नेमकं कुठं आहे? त्याची फी किती? तर हॉस्टेल फॅसिलिटी आहे का? त्या कॉलेजचा टायमिंग काय? ते गव्हर्नमेंट एडेड आहे की अनएडेड आहे? त्याला बार काउन्सिल ऑफ इंडियाची मान्यता आहे की नाही? असे असंख्य प्रश्न तुमच्या मनामध्ये असतात आणि त्याच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या ठिकाणी विथ प्रूफ मी देणार आहे. तर हे आता जे तुम्हाला पडलेले प्रश्न होते, याची उत्तरं आपल्याला सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटला भेटणार आहेत. तर मित्रांनो, वेळ न घालवता आपण व्हिडिओ सुरू करूयात. परंतु व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे आणि तुम्ही पाहताय इन्फॉर्मेशन करता. मित्रांनो, आपल्याला ही लिस्ट नवीन कॉलेजची लिस्ट आणि त्याबद्दलची सर्व माहिती कुठं भेटणार असेल तर ती सीईटीच्या ऑफिशियल वेबसाईटला भेटणार आहे. या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. या वेबसाईटला आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं पेज दिसेल. त्यापैकी आपल्याला 26-27 ऍडमिशन पोर्टल यावरती क्लिक करायचंय. इथं क्लिक केल्यानंतर मित्रांनो बरेचसे कोर्सेस आहेत. तुम्हाला काही कुठल्या कोर्सेसचं कॉलेज पाहायचे असतील तर तुम्ही त्या कोर्सवरती क्लिक करू शकता. आता मी या ठिकाणी एल-एल-बी 3 इयर आणि एल-एल-बी 5 इयर दोन्हीची सेम प्रोसेसिंग तुम्हाला पाहायचं आहे. मी करून दाखवतोय एल-एल-बी 3 इयरच्या कोर्सेस. तर यावरती एल-एल-बी 3 इयर्स वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचा फॉर्म ओपन होणार आहे. यावरती क्लिक केल्यानंतर आपण कॅन्डिडेट लॉगिन मध्ये जातो आणि आपल्या अकाउंटला लॉगिन होतो. तर याच पेजवरती तुम्ही जर या ठिकाणी पाहत असाल तर कॉलेज लिस्ट अप्रूव्ड कॉलेजेस या ठिकाणी आलेले आहे. आणि या लिस्टमध्ये सध्या बघा किती कॉलेजेस आहेत तर यावरती मी अप्रूव्ड कॉलेजेस यावरती क्लिक करतोय आणि ज्या कॉलेजनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेलं आहे या सीईटी-सेलच्या वेबसाईटला, ज्या कॉलेजला बार काउन्सिल ऑफ इंडियाची मान्यता आहे, कोणत्या तरी विद्यापीठाशी ते संलग्न आहेत आणि त्यांना विद्यापीठाची देखील मान्यता मिळालेली आहे, अशाच कॉलेजची लिस्ट या ठिकाणी आता दिसत आहे. ही लिस्ट आता अपडेट होत जाईल. सध्या यामध्ये कॉलेज संख्या कमी आहे. परंतु मग आता हे कसं सर्च करायचं? तर तुम्ही युनिव्हर्सिटी वाईज देखील या ठिकाणी सिलेक्ट करू शकता. समजा तुम्हाला सोलापूरमधील कॉलेज पाहिजे असतील, तर सोलापूर युनिव्हर्सिटी यावरती तुम्ही क्लिक करू शकता. इथं सिलेक्ट स्टेटसमध्ये गव्हर्नमेंट कॉलेज, गव्हर्नमेंट एडेड कुठला आहे का? युनिव्हर्सिटी मॅनेज्ड एडेड कॉलेज ऑफ द डिपार्टमेंट आहे का? किंवा एडेड मायनॉरिटी तुम्ही जर मायनॉरिटी मध्ये असाल तर ते तुम्ही शोधू शकता. समजा तुम्हाला मार्क्स कमी आहेत तर अनएडेड मायनॉरिटी अनएडेड यामध्ये तुम्ही सर्च करू शकता. तुम्हाला जशा प्रकारचं पाहिजे, जर तुम्हाला सर्च करायचं असेल तर समजा तुम्हाला फक्त गव्हर्नमेंटच्याच कॉलेजला करायचंय, तर तुम्ही इथं सर्च करून घेऊ शकता. त्याच्यामध्ये असेल तर ते तुम्हाला इथं दाखवणार आहे. नसेल तर तुम्हाला कॉलेजची लिस्ट ओपन होणार नाही. मग मी आता गव्हर्नमेंटच्या ऐवजी काय करतोय इथं ऑल सिलेक्ट करतोय आणि सर्च या बटनावरती क्लिक करतोय. सर्च केल्यानंतर हे 2 कॉलेज सध्या आता यांचं रजिस्ट्रेशन सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटला पोर्टलला झालेलं आहे आणि त्यांना अप्रूव्हल मिळालेला आहे. म्हणून ते या लिस्टमध्ये दाखवत आहे. समजा तुम्हाला अशाच प्रकारे मुंबई युनिव्हर्सिटीचं पाहायचं असेल, तर तुम्ही इथं युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई सिलेक्ट करू शकता. इथं सिलेक्ट स्टेटस गव्हर्नमेंट किंवा गव्हर्नमेंट एडेड करून तुम्ही इथं सर्च करू शकता ॲज पर युअर रिक्वायरमेंट. मग इथं गव्हर्नमेंट एडेड कुठले कॉलेज इथं आहेत का रजिस्टर्ड? तर आहेत. तर एक कॉलेज आहे विद्या प्रसारक मंडळ ठाणे आणि हे कुठलं आहे तर गव्हर्नमेंट एडेड. मित्रांनो, कॉलेज ऑप्शन देताना तुम्हाला खूप महत्वपूर्णपणे ह्या सर्व कॉलेजची माहिती घ्यायची आहे आणि मगच कॉलेज ऑप्शन द्यायचं आहे. आता हा गव्हर्नमेंट एडेड, गव्हर्नमेंट हा काय प्रकार असतो हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. गव्हर्नमेंट, गव्हर्नमेंट एडेड किंवा युनिव्हर्सिटी मॅनेज्ड एडेड कॉलेज या आणि एडेड मायनॉरिटी या 4 टाइपच्या कॉलेजमध्ये तुम्हाला अतिशय फी कमी असते आणि जे अनएडेड असतात, अनएडेड मायनॉरिटी असेल किंवा अनएडेड कॉलेज असेल, तिथं तुम्हाला ट्युशन फी भरावी लागते.
आता याच कॉलेजचं आपण उदाहरण घेऊयात. हे आहे गव्हर्नमेंट एडेड. याची फी मी तुम्हाला दाखवतोय आणि एक कॉलेज अनएडेड त्याची देखील फी तुम्हाला मी दाखवणार आहे. तर याविषयीची माहिती पाहण्यासाठी तुम्हाला इथं मोर इन्फॉर्मेशन हे आयचं बटन आहे. त्यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचंय. त्या अगोदर तुम्ही पाहत असाल तर या ठिकाणी इथं सर्व माहिती दिलेली आहे. कॉलेजचा तो कोड आहे आणि इथं कॉलेजचं नाव आहे, सोसायटीचं नाव आहे आणि ॲड्रेस तुम्हाला इथं भेटून जाईल बघा. हे कुठलं आहे? ठाण्याचं कॉलेज आहे. सिटी कुठली आहे? ठाणे आहे. त्याचा तालुका वगैरे इथं दिलेला आहे. इस्टॅब्लिश केव्हा झालेला आहे? नवीन आहे की जुना आहे? हे इथं तुम्हाला भेटून जाईल. तुम्हाला काही इन्क्वायरी करायची असेल तर फोन नंबर भेटून जाईल. कॉलेजचा टायमिंग किती आहे? तर दुपारी 1 ते संध्याकाळी 9 पर्यंत या कॉलेजचा टायमिंग आहे. त्याची वेबसाईट तुम्हाला भेटून जाईल. त्याचा ईमेल आयडी इथं भेटून जाईल. कॉलेज अक्रेडिटेड बाय नॅक. तर नॅकद्वारे ह्याला अक्रेडिटेशन दिलेलं आहे का? तर येस. ते केव्हाचं आहे? व्हॅलिडिटी 2028 पर्यंत आहे आणि बी ग्रेड आहे. बी ग्रेड, ए ग्रेड, ए पेक्षा जास्त असेल तर ते चांगल्या कॉलेजची लक्षणं आहेत. सी ग्रेड वगैरे असेल तर थोडंसं आपण एव्हरेज म्हणू शकतो. बी देखील तसं एव्हरेजमध्येच येतं. परंतु नो मॅटर. मग त्यानंतर पर्मनंट फॅकल्टी किती आहेत? व्हिजिटिंग फॅकल्टी किती आहेत? पर्मनंट टीचर्स आहेत का? त्यानंतर मग प्रिन्सिपल कोण आहेत? त्यांचा फोन नंबर साधारणपणे कॉलेजचाच असतो. त्यांचा काही पर्सनली नसतो या ठिकाणी आणि ॲडमिशन इन्चार्ज कोण आहेत? त्यांचा देखील सेम नंबर या ठिकाणी देतात. त्यानंतर कोर्स डिटेल्स पहा, इथं मीडियम कुठला आहे? इंग्लिश मीडियममध्ये आहे. नंबर ऑफ युनिट एकूण 4 बॅचेस आहेत. गव्हर्नमेंट एडेड स्टेटस आहे आणि टोटल इनटेक याच्यामध्ये 240 सीट्स तुम्हाला इथं भेटून जातील. आणि फी डिटेल्समध्ये पाहत असाल तर तुम्ही ट्युशन फी फक्त 1500 आहे. अदर युनिव्हर्सिटी फीज 5370 आणि टोटल तुम्ही पाहिलात तर 6870 इतकी म्हणजे जवळपास 7000 एवढी इथं फी आहे. आणि आणखीन एक कॉलेज मी तुम्हाला दाखवतोय, जे की अनएडेड असणार आहे. म्हणून तुम्हाला म्हटलं, की कॉलेज ऑप्शन देत असताना अगोदर गव्हर्नमेंट कॉलेज, गव्हर्नमेंट एडेड कॉलेज द्या आणि त्यानंतर तुम्ही अनएडेडला जाऊ शकता. आता मी इथं अनएडेड करतोय आणि इथं सर्च करतोय. आता इथे जर सर्च केल्यानंतर असे बरेचसे कॉलेज तुम्हाला या ठिकाणी येऊन जातील. भरपूर अशी लिस्ट आहे. मग त्यातल्या त्यात तुम्ही काय करू शकता, की युनिव्हर्सिटी वाईज आता सोलापूर युनिव्हर्सिटी मी या ठिकाणी सिलेक्ट करतोय किंवा मुंबई युनिव्हर्सिटी घ्या आणि अनएडेड सिलेक्ट करा. मग त्याच्यामध्ये जे कॉलेज असतील तर 2 कॉलेज आहेत. आता स्वेरिंग नावाचं कॉलेज आहे. त्याची इन्फॉर्मेशन आपण बघूया. टोटल इंटेक 700 आहे. इस्टॅब्लिश केव्हा झालंय तर 2025 ला म्हणजे गेल्या वर्षीपासून हे सुरू झालंय. नवीन कॉलेज आहे. सकाळी 9 ते 4:15 पर्यंत. कॉलेज अक्रेडिटेड बाय नॅक. नॅकने आणखीन याचं मूल्यांकन केलेलं नाहीये. पर्मनंट फॅकल्टी 12 आहे. व्हिजिटिंग फॅकल्टी काउंट 6 आहे. पर्मनंट फॅकल्टी म्हणलं तरी हे गव्हर्नमेंटचे टीचर नाहीयेत. ह्याला त्या कॉलेजनी अपॉइंट केलेलं आहे. हॉस्टेल अवेलेबल आहे का? आहे. बॉयज प्लस गर्ल्स आणि हॉस्टेल फी पाहिला तर 20,000 आहे. बॉयज इंटेक 150 आहे. गर्ल्स इंटेक 150 आहे. इथं तुम्ही पाहत असाल तर या ठिकाणी इंग्लिश मीडियममध्ये टीचिंग होते आणि अप्रूव्ड फी जर पाहिलात तुम्ही तर ₹35,000 इतकी घसघशीत फी या ठिकाणी आहे. आणखीन तुम्ही मुंबईचे काही कॉलेज पाहिलात तर 40,000, 50,000 अशा प्रकारची इथं फी तुम्हाला पाहायला भेटेल. तुम्हाला आणखीन एक कॉलेज दाखवतोय मी या ठिकाणचं तर पुणे युनिव्हर्सिटी मधील एक कॉलेज आपण घेऊया, जे एडेड आहे. तरी देखील आता आपण एक इथं सर्च करतोय गव्हर्नमेंट एडेड आणि याच्यामध्ये तुम्ही पाहत असाल तर आय-एल-एस लॉ कॉलेज, जे की गव्हर्नमेंट एडेड आहे. परंतु याची जरी आपण इथं फी चेक केली याची देखील सर्व माहिती तुम्ही पाहून घ्या. तुम्हाला वेबसाईटला वन बाय वन तुम्ही पाहू शकता. आणि फी जर पाहिली तर ₹41,375 इतकी फी या ठिकाणी दाखवतंय. तरी हे गव्हर्नमेंट एडेड कॉलेज असेल तरी. मग आता हे कास्टला वगैरे सेम फी नसणार आहे. कॅटेगरीमध्ये तुम्ही असाल तर ही कॅटेगरीला कमी असते. ईबीसी जे फॉर्म भरतात त्यांना कमी असते. ही फुल पेइंग फी असणार आहे. कॅटेगरी वाईज त्यामध्ये कमी जास्त होऊ शकतं. म्हणून कॉलेज ऑप्शन देण्याअगोदर ही सर्व माहिती तुम्ही चेक करून घेऊ शकता आणि त्यासाठी इथे कॉलेज लिस्ट या ऑप्शनवरती क्लिक करून अप्रूव्ड कॉलेजेस यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला ज्या कॉलेजची माहिती आहे पाहिजे आहे त्या कॉलेजची माहिती तुम्ही घरी बसून ऑनलाईन घेऊ शकता आणि त्यानंतर तिथल्या कॉलेजचा नंबर घेऊन जर काय तुम्हाला इन्क्वायरी करायची असेल तर या मोर इन्फॉर्मेशन मध्ये जा. सर्व माहिती या ठिकाणी दिलेली आहे आणि इथे त्यांचा फोन नंबर देखील दिलेला आहे. त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता
हॉस्टेल फॅसिलिटी वगैरे तुम्हाला या ठिकाणी हॉस्टेल आहे का नाही? जर असेल तर त्या ठिकाणी त्याची माहिती असेल. जर हॉस्टेल नसेल तर तिथं हॉस्टेलची माहिती नसणार आहे. विथ हॉस्टेलची देखील तुम्हाला अशी सर्व माहिती डिटेलमध्ये या ठिकाणी भेटणार आहे. तर मित्रांनो, हा एक अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.